श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय चांदूर रेल्वे येथे शालेय उपक्रम अंतर्गत शालेय मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी बाल संसद निवडणूक प्रक्रिया गुरुवार 20 ऑगस्ट रोजी संपन्न झाली। भारतीय निवडणूक आयोगातर्फे लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडल्या जाते त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी त्याकरिता शाळेत बाल संसद निवडणूक ही भारतीय लोकशाही पद्धतीने घेण्यात आली। यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून शाळेचे प्राचार्य डॉक्टर अतुल ठाकरे व पर्यवेक्षक अनिल धोपटे यांनी जबाबदारी पार पाडली व त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही निवडणूक घेण्यात आली। वर्ग 5 ते 7 व वर्ग 8 ते 12 अशा एकूण 966 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेमध्ये एकूण 21 उमेदवार निवडणूक प्रक्रियेमध्ये उभे होते। त्यांची निवडणूक प्रक्रिया ही ईव्हीएम मशीनद्वारे लोकशाही पद्धतीने घेण्यात आली। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। निवडणुकीचा निकाल 21 ऑगस्ट रोजी घोषित केला गेला। या उपक्रमामध्ये शाळेचे शिक्षक योगेश कोठाळे, पवन देशमुख, संजय पाटील, अनिल कांबळे, एस.टी. तायडे, टी.एस. काळे व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले। आम्ही शालेय मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी आमच्या शाळेमध्ये आज निवडणूक प्रक्रिया पार पाडली। बाल संसद आम्हाला या माध्यमातून तयार करायची आहे आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया कशी असते हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावं आणि विशेषतः या लोकशाही पद्धतीमध्ये आता सध्या आपण ईव्हीएमचा वापर करून जसं इलेक्शन होत असतं त्या पद्धतीने विधानसभा लोकसभेच्या इलेक्शनसारखंच हे शालेय मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी ईव्हीएमचा वापर करून कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना वोटिंग करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थ्यांनी स्वतः बटन दाबून म्हणजे त्या ईव्हीएमची बटन दाबून त्यांनी आपलं मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे। जवळपास 5 ते 7चे 10 उमेदवार आजच्या या निवडणुकीमध्ये उभे आहेत। तसेच 8 ते 12चे 11 उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहेत। अशा 21 उमेदवारांमधून आम्ही 10 मंत्र्यांचं एक शालेय मंत्रिमंडळ तयार करणार आहोत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडते आणि याचा अनुभव विद्यार्थ्यांना यावा याच्यासाठी आम्ही ही निवडणूक प्रक्रिया आज आम्ही घेतलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतलेला आहे। जे उमेदवार यामध्ये उभे होते त्यांनी उत्साहाने प्रचार केलेला आहे। प्रचाराची आधुनिक पद्धतसुद्धा त्यांनी वापरली आहे। मोबाईलद्वारे जाहिरात पत्रक तयार करून त्यांनी आपला स्वतःचा मी किती सक्षम उमेदवार आहे याचासुद्धा त्यांनी प्रचार केला। वर्गावर्गामध्ये फिरून त्यांनी प्रचार केला आणि अशा पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया आज आपण पार पाडतो आहे। विद्यार्थ्यांचा उत्साह बघून खरोखर ही प्रक्रिया एक पद्धतीने चांगल्या पद्धतीने हा उपक्रम आम्ही घेतला आहे असं मला वाटतं आणि त्याबद्दल धन्यवाद। राजीव शिवणकर, RCN न्यूज, चांदूर रेल्वे।